नांदेड़ में शिवसेना ग्रुप के अहदेदारों ने आज एमएलए बालाजी कल्याणकर के खिलाफ शदीद नाराजगी जाहिर करते हुए जिले के इंचार्ज वजीर को बदलने का मुतालबा किया है। नांदेड़ शुमाल से शिवसेना ग्रुप के एमएलए बालाजी कल्याणकर मनमानी रवैया अपनाने का संगीन इल्ज़ाम लगाते हुए उनके रवैये की शिकायत वज़ीर आला एकनाथ शिंदे के पास करने का भी फैसला किया गया। इस सिलसिले में आज एमएलए बालाजी कल्याणकर के रवैये से नाराज सभी अहदेदारान व कारकुनान ने एक मीटिंग बुलाकर अपने एहसासात जाहिर किए। नाराज अहदेदारान व कारकुनान का कहना है कि नांदेड़ शुमाल के एमएलए बालाजी कल्याणकर अपने आप को पार्टी का मालिक समझ रहे हैं और इसी तरह से पार्टी कारकुनान के साथ वो बर्ताव भी कर रहे हैं। पार्टी के अहदेदारान व कारकुनान को ये तंबीह दे रहे हैं कि कोई भी एहतजाज या प्रोग्राम उनकी इजाज़त के बगैर ना किया जाए और वो खुद जो भी काम कर रहे हैं इस मामले में पार्टी के अहदेदारान को भरोसे में लेना ज़रूरी नहीं समझ रहे हैं। गिरीश महाजन ये नांदेड़ ज़िले के इंचार्ज वज़ीर है। इनसे ये उम्मीद की जा रही थी कि वो पार्टी के मकामी अहदेदारान को किसी न किसी सरकारी कमेटी में काम करने का मौका देंगे, लेकिन वो किसी को भी मौका देने के लिए तैयार नहीं है। इसी तरह वो अपने खुद इख्तियारी फंड से भी पैसे नहीं दे रहे हैं। ऐसे में नाराज सभी अहदेदारान ने जिले के इंचार्ज वजीर को बदलने का मुतालबा किया है। 1000 कोटी रुपये दिले, खूप छान काम आहे आणि साहेबांनी 1000 कोटी रुपये। आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सर्व सच्चे शिवसैनिक आणि मागील 20-25 वर्षापासून शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत करत आहे। या शिवसैनिकांना मागील 10 वर्षापासून आपली सत्तेमध्ये आपण असतो, युती सरकारमध्ये। आज ने उद्या कमिटी भेटेल, समिती भेटेल, कुठला तरी निधी भेटेल, काहीतरी भेटेल आणि आदरणीय या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी आज भूतन भविष्य 1650 कोटी रुपये उत्तर मतदारसंघाला देऊन आमदार बालाजी कल्याणकर स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कुठलाच निधी देत नाही, त्यांना मोठं होण्याचं कुठलंही योगदान देत नाही। त्याला भीती अशी वाटते की आज आम्ही निधी वापरून आज आम्ही पैसा गोळा करून मोठे होणार तर त्याच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढणार, असं कधीच होणार नाही। आम्ही संघटनेमध्ये काम करणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, आदरणीय एकनाथभाई शिंदेचे शिवसैनिक आहेत। संघटनेचं काम आम्ही करणार। आपण निवडून आम्ही आपल्याला रात्रंदिवस मेहनत करून मागील विधानसभेमध्ये आम्ही आपल्याला भरभरून मतदान गोळा करून तुम्हाला निवडून दिले आमदार साहेब आणि तुम्ही त्या लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मतदारसंघाचं काम बघायचं, आम्ही संघटनेचं काम बघतो। त्यांनी आम्हाला असं दाखवलेत की मी तुमचा इथलचा मालक आहे, मी या उत्तर शिवसेनेचा मी आमदार नसून शिवसेना माझ्या घरची आहे। तुम्ही मला विचारल्याशिवाय कुठलं काम करायचं नाही, कुठलं पक्षाचं कुठलं पार्टी ओपन करायची नाही, कुठलं आंदोलन करायचं नाही, हे त्यांची अशी मुजोरी भूमिका चालली। तर आम्ही या मुजोरी भूमिकेला आम्ही त्रस्त झालेला आहे। त्या पद्धतीने आज हे सर्व शिवसैनिक आणि त्याच पद्धतीनं दक्षिणचे आमचे जिल्हा प्रमुख आनंदजी बोंडारकर साहेब हे सुद्धा वरून भरमसाठ निधी घेऊन आलेत आणि ते निधी द्यायलेत कुणाला आम्हाला हेच कळलं नाही गेलं। शिवसैनिकाला दक्षिणचे शिवसैनिक वाऱ्यावर पडलेला आहे आणि उत्तरचे शिवसेनेचे पदाधिकारी वाऱ्यावर पडलेले आहेत। म्हणजे नेमका निधी चालला कुठं? मग तुम्ही काँग्रेसचे बाहेरचे जे लोकांना पक्ष फोडून आपल्याकडे आवक करायला आम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो, पण त्यांना आल्यानंतर त्यांना तुम्ही प्रत्येक मीटिंगला प्रत्येक कार्यक्रमाला ओपनिंगला घेऊन चालल्या आणि घरच्या माणसाला वाऱ्यावर सोडायला म्हणजे कुठंतरी आमचं मनोबल खच्ची करून घेण्याचं काम व्हायलं। आणि या आजच्या मीटिंगचं माध्यम आमचं एवढंच होतं की हे दुखलेले शिवसैनिक 15-15, 20-20, 25-25 वर्षापासून शिवसेनेचं काम करतात। यांना कुठंतरी 2 पैशांची यांना आवक झाली तर यांच्या गाडी घोड्यामध्ये पेट्रोल पडते, यांच्या पोटाला पोटपाणी घराला चुलीला लाकडं भेटतात। ह्या उद्देशानंच आम्ही आज मीटिंग घेतलं आणि आम्ही शिवसैनिक होतो आहे आणि बाळासाहेबाचे शिवसैनिक जीवनभर राहणार। आम्ही पक्षाच्या विरोधात कुठलंही काम करत नाही। फक्त आजची मीटिंग दक्षिणचे जिल्हा प्रमुख आनंद बोंडारकर आणि उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याच आम्ही त्रासाला कंटाळून आम्ही आज मीटिंग घेतलेली आहे। बाकी वरी आम्हाला आनंदजी जाधव साहेब, हेमंत पाटील साहेबांनी आम्हाला भरगच्च निधी देण्याचा शब्द दिला, पण त्यांच्या मतदारसंघामध्ये आम्हाला काम करता येत नाही, म्हणून आमची मजबुरी आहे की आम्हाला स्थानिकमध्ये आम्हाला निधी भेटला असता तर आज आम्ही थोडं स्टँड झालं असतं। बस या पद्धतीने आज मीटिंग घेतली आहे। आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या शिवसैनिकाची म्हणजे जे वंचित राहिलेले शिवसैनिक आहे यांची या ठिकाणी आज आम्ही बैठक घेतलेली आहे। या बैठकीचा उद्देश एवढाच होता की येणाऱ्या निवडणुका जवळ आलेल्या थांबलेल्या आहेत। जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील,
आमदारकी असेल, खासदारकी असेल, सर्व निवडणुका आता जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. तर निवडणुकीसमोर आम्हाला जनतेमध्ये, जनतेच्या समोर जाण्यासाठी काय ना काही तोंड राहावं या कारणास्तव आम्ही या ठिकाणी काही काम केलो म्हणून त्यांच्या समोर जाऊ शकतो. या कारणासाठी आम्ही या ठिकाणी आज बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना काम लावण्यासाठी बी आम्हाला लाज वाटत आहे आज, कारण की गेल्या 9 वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता या ठिकाणी आलेली आहे. मध्यकाळी 2.5 वर्ष फक्त महाविकास आघाडीचे झाले, पण शिवसेना त्यामध्ये सत्तेमध्ये होती आणि हे सर्व पदाधिकारी सत्तेमध्येच होते. पण 9 वर्षापासून कोणताच सत्तेमध्ये आम्हाला लाभ भेटलेला नाही, कोणत्या कार्यकर्त्याला लाभ भेटलेला नाही. पालकमंत्री जे आहेत, पालकमंत्री गिरीश महाजनजी यांना तत्काळ या ठिकाणाहून बदली करून शिवसेनेचा पालकमंत्री नेमाव, आमची ही सर्वप्रथम मागणी आहे. कारण की शिवसैनिकाला कोणत्याही एकाही शिवसैनिकाला समित्या असेल, कमिट्या असेल व निधी असेल या मार्फत कोणतीच मदत झालेली नाही. कोणताही पक्ष असो, त्याच्या पक्षाला जर वाढवायचा असेल तर निधी दिल्याशिवाय पक्ष वाढत नाही, कार्यकर्त्याला मोठे केल्याशिवाय पक्ष वाढत नाही. याच्यामुळे जाणून बुजून भाजपचे पालकमंत्री शिवसैनिकांना न्याय देत नाही. याच्यामुळे तत्काळ पालकमंत्री पहिले बदलावं आणि शिवसैनिकांनी या ठिकाणी न्याय द्यावं, एवढीच आमची कल्याणकरांबद्दल काय नाराज आहे? आमदार कल्याणकर यांना माननीय एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री यांनी खूप भरभरून 1600-1500 जी काय कोटी निधी दिला, त्याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप छान काम चालू आहे. त्यांनी तिकडच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना न्याय देतील ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.